ओम नमो भगवते वासुदेवाय. विदुरजींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मैत्रेय सांगायला लागले की एकदा ह्या राजर्षी अंग महाराजांनी अश्वमेध नावाच्या महायज्ञाचं अनुष्ठान सुरू केलं आणि त्या अनुष्ठानामध्ये वेदज्ञ वेदमंत्रांचं सर्वोत्तम ज्ञान असलेले ब्राह्मण यांनी आवाहन करून सुद्धा त्या देवता आपला आविर्भाव घ्यायला उपस्थित झाल्या नाहीत. तेव्हा ते सगळे ऋत्विजचे ब्राह्मण अतिशय विस्मित झाले, आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी यजमान असलेल्या अंग महाराजांना सांगितलं की राजन, आहुतीच्या रूपामध्ये आपण जे काही घृत इत्यादी वगैरे द्रव्य तयार केलेली आहेत त्याचं आम्ही हवन करतोय, पण ते हवन स्वीकारायला साक्षात देवताच्या समोर उपस्थित राहायला पाहिजे. त्या काही उपस्थित होत नाही. ते हवे द्रव्य देवता स्वीकारतच नाहीये. आम्हाला माहिती आहे की आपण ही जी की सामग्री गोळा केलेली आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा यत्किंचितही दोष नाहीये, पूर्णतः ती शुद्ध आहे. ही सामग्री सुद्धा आपण अत्यंत श्रद्धेने आणि सन्मार्गानं योग्य मार्गानं मिळवलेली आहे, ज्याच्यात कुठल्याही प्रकारे अन्यायाचा अधर्माचा जराही अंश नाहीये. आणि ते हवन करताना त्या आहुती देताना जे मंत्र म्हणायचे असतात ते वेद मंत्र सुद्धा आम्ही अचूकपणे योग्य त्या स्वराघातांसह रस्वदीर्घाची, अनुस्वाराची, विसर्गाची शुद्धता काटेकोर पाळून आम्ही ते सगळे मंत्र म्हणतो. त्यामुळे ते मंत्र सुद्धा खरं तर बलहीन नाहीत. शिवाय मंत्रोच्चार करणारे आम्ही सगळे विप्र, आम्ही सगळे ऋत्विज हे आचरणाने पूर्णतः शुद्ध होत. त्या यज्ञाचं ऋत्विकपण घेतल्यानंतर जे नियम आम्ही पाळायचे असतात ते सगळे नियम आम्ही कठोरपणे आणि कसोशीने पाळतो आहोत. त्यामुळे अशा ह्याच्यात आम्हाला असं काहीही कारण दिसत नाही की ज्याच्यामुळे ह्या यज्ञामध्ये त्यातल्या देवतांचा कुठेही अपमान व्हावा, तिरस्कार व्हावा, त्याने असंतुष्ट असावं आणि आपला जो आविर्भाव आहे तो घेऊ नये. जुन्या काळात त्या ब्राह्मणांचं तेजच असं होतं, वेद मंत्र उच्चारल्यानंतर ज्या देवतेचं आवाहन केलं असेल ती देवता समोर येऊन तो आविर्भाव घेत असेल. आज आता तशी परिस्थिती राहिली नाही. वृद्ध चाणक्य शतक नावाच्या एका ग्रंथात अतिशय सुंदर सुभाषित आलेला आहे. परान्येन मुखं दग्धम हस्तौ दग्धौ प्रतिग्रहात परस्त्रीभिर मनोदग्धम कुतशाप कलयुगे. आजकाल ते आम्ही जे ब्राह्मण आहोत हे ब्राह्मण इतके अशुद्ध आचरणाचे झालेले आहोत की आम्हाला परान्नाचीच ओढ आहे. वास्तविक परान्नम प्राणसंकट म्हटलेलं आहे. आपण आपल्या कष्टानं जे मिळवलेलं असेल तेच खरं अन्न आपल्या अंगी लागतं. दुसऱ्यानं मिळवलेल्या अन्नावर ते त्यांनी कुठल्या संस्कारातून सामग्री मिळवली असेल, कुठल्या संस्कारातून कोणी ते कसं शिजवलं असेल, वाढणाऱ्याच्या अंतःकरणात कुठले संस्कार असतील, विचार असतील, विकार असतील, त्या सगळ्या गोष्टींचा त्या अन्नावर परिणाम ठरतो, बसतो. पण आम्हाला जिभेला अन्न चांगलं लागतं, सहज मिळतं, म्हणून जर ब्राह्मण त्या परान्नानं आकृष्ट तर ब्राह्मणाच्या वाणीला कुठल्याही प्रकारे तेज प्राप्त होऊ शकत नाही. तोच प्रकार दक्षिणेच्या बाबतीत आहे. ब्राह्मणाने एखाद्या कार्याची दक्षिणा सांगितली आणि यजमानाने ती दिली सुद्धा असेल, पण ती दक्षिणा जर यजमानाला परवडत नसेल आणि नाईलाज म्हणून तो ती देत असेल तर त्या यजमानाची वासना त्या द्रव्यावर एकवटल्यामुळं ते द्रव्य जेव्हा दक्षिणा स्वरूपात ब्राह्मण घेतो, स्वीकारतो, तेव्हा त्या
वासनांचा विकारांचा संस्कार त्या ब्राह्मणावर होत असतो. आणि ब्राह्मण हा जो स्वतः मनानं शुद्ध असायला पाहिजे, परद्रव्य आणि परस्त्री बद्दल तसा जो जर शुद्ध नसेल तर कुठल्याही प्रकारे ब्राह्मणानं दिलेला शाप काय वरदान सुद्धा कधी सफल सुफल होणार नाही. पण पूर्वीच्या काळी ती परिस्थिती नव्हती आणि म्हणून हे सगळे ऋत्विज अधिकारवाणीनं आणि अभिमानपूर्वक किंवा निष्ठेपूर्वक खात्रीपूर्वक त्या अंगराजांना सांगतायत की तुम्ही जे काही हवीर द्रव्य गोळा केलं ते निर्दोष आहे. जे मंत्र योजलेले होते ते मंत्र सुद्धा योग्यच होते, त्यांचं उच्चारण सुद्धा अचूक होतं. ते मंत्रोच्चार करणारे आम्ही सगळे ऋत्विज ब्राह्मण हे सुद्धा पूर्णतः शुद्ध होतो. असं असून सुद्धा कारण सगळी उत्तम आहेत, पण जे अपेक्षित कार्य ते मात्र घडत नाही. बाकी सगळं चांगलं असून सुद्धा उच्च दर्जाचं असून सुद्धा हवीर द्रव्य घ्यायला त्या देवता उपस्थित होत नाही. याचा अर्थ काहीतरी बिघडलेलं आहे. हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर यजमान असलेल्या राजर्षी अंग महाराजांना अतिशय वाईट वाटलं. ते उदास झाले. आणि नियम असा आहे की जेव्हा हे अनुष्ठान चालू असतं तेव्हा यजमानानं मौन धारण करायचं असतं, भगवान नामस्मरण करायचं असतं. पण हे सगळं ऐकल्यानंतर त्याच याजकांची अनुमती घेतली आणि राजानं आपलं मौन सोडलं आणि त्या सर्व सदस्यांना ऋत्विजांना ऋषीमुनींना विचारलं की तुम्ही एवढं आवाहन करून सुद्धा ह्या जर देवता यज्ञामध्ये उपस्थित होत नसतील आणि आपला जो हवीर भाग आहे सोमांश आहे हा जर ग्रहण करत नसतील तर आता आपणच मला सांगा की माझ्याकडनं काय अपराध झालाय किंवा माझ्यामध्ये काय दोष आहे. तेव्हा त्या सदस्यांनी सांगायला सुरुवात केली की राजन, तुमचं ह्या जन्मातलं जे आचरण आम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे या जन्मात तर तुमच्याकडे एक अंशानं सुद्धा कुठल्याही प्रकारचा अपराध नाही, कुठल्याही प्रकारचं पापाचरण तुमचं नाही. पण ज्या अर्थी या देवता हवीरभाग घ्यायला उपस्थित होत नाही त्या अर्थी ह्याचं कारण मागे कुठल्या तरी जन्मात दडलेलं असावं. तेव्हा निश्चितपणे पूर्वजन्मात काहीतरी आपल्या हातून अपराध घडला असावा की ज्यामुळं ह्या जन्मात आपण सर्व गुण संपन्न असून सुद्धा निपुत्रिक आहात, पुत्रहीन आहात. आपलं कल्याण व्हावं असंच आम्हाला वाटतं. पण आता ही परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला पुत्राची प्राप्ती व्हायला पाहिजे आणि यासाठी काहीतरी ठोस असा उपाय आपण केला पाहिजे. तेव्हा आपण भगवान यज्ञेश्वरांना पुत्राच्या कामनेनं जर आवाहन केलं आणि आहुती दिल्यात, त्यांच्यासाठी म्हणून जर पुत्र कामेष्टी असा केला तर मग आपल्याला अवश्य पुत्र प्राप्त होईल. आणि जेव्हा संततीसाठी साक्षात यज्ञपुरुष अशा भगवान श्रीहरींना आवाहन केलं जातं तेव्हा या सगळ्या देवता आपणहून या यज्ञात उपस्थित राहून आपापला जो हवीर भाग आहे, यज्ञ भाग आहे त्या ग्रहण करतील. भक्त ज्या ज्या गोष्टीची इच्छा करतो, वासना ठेवतो, त्या सगळ्या गोष्टी भगवान श्रीहरींच्या कृपेनं त्याला प्राप्त होतात. त्या वस्तू भगवान श्रीहरी त्यांना देतात. आणि भगवंताची ज्या प्रकारे आराधना केली जाते त्याचप्रमाणे उपासकाला त्याचं फळ मिळत असतं. भगवंतानीच भगवद्गीतेच्या एका ठिकाणी म्हटलंय, ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. आपण ज्या वासनेनं, इच्छेनं, आकांक्षेनं भगवंताकडे जाऊ त्या इच्छा आकांक्षा त्याप्रमाणे भगवंत पुऱ्या करत असतो. मग एवढं सगळं झाल्यानंतर पुढे काय घडलं पुढच्या भागात बघूया.
ओम नमो भगवते वासुदेवाय.